सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना माझा नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेतू अभ्यासक्रमामध्ये इयत्ता 10वी विषय सामाजिक शास्त्र यामध्ये इतिहास व राज्यशास्त्र दिवस 13वा सेतू अभ्यासक्रम बघणार आहोत. यामध्ये तुमचं प्रकरण आहे बघा राज्यशास्त्राचं या वर्षीचं. कोणतं? सामाजिक व राजकीय चळवळी. त्यामध्ये तुम्हाला सर्व स्वातंत्र्यपूर्व काळात झालेल्या चळवळींविषयी चर्चा केलेली आहे. तुम्हाला ते प्रकरण मी दाखवते इथे की त्या प्रकरणामध्ये तुम्हाला कोणकोणत्या विषयी चर्चा केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे ते प्रकरण आहे तुमचं इयत्ता 10वीचं राज्यशास्त्र विषयातलं सामाजिक व राजकीय चळवळी. या प्रकरणामध्ये तुम्हाला इथे चळवळ म्हणजे काय हे सर्वात प्रथम सांगितलेलं आहे. एखादी सामूहिक कृती करणे म्हणजे चळवळ होय. उदाहरणार्थ इथे दिलेला आहे बघा, प्रदूषण हा एकच प्रश्न घेऊन चळवळ उभी राहते, बरोबर. तर असे वेगवेगळे प्रश्न, आता जसा मराठा आरक्षणाचा प्रश्न चालू आहे, तसाच प्रदूषण हा ही एक समस्या बनलेली आहे. तर या प्रकारे ज्या चळवळी झालेल्या आहे त्या चळवळींचा या पाठामध्ये दोन प्रकारच्या चळवळी, एक सामाजिक एक राजकीय, उल्लेख केलेला आहे. बघा इथे तुम्हाला पहिले काही चळवळी होऊन गेलेल्या आहे. भारतातील प्रमुख चळवळी. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं आहे, जेव्हा मी एखादा टॉपिक लिंक करत असेल ना, समजा आता मी या सेतू अभ्यासक्रमाशी हा टॉपिक लिंक केला आहे म्हणजे तो सेतू अभ्यासक्रम या टॉपिकशी लिंक आहे, बरोबर. तो सेतू अभ्यासक्रम आपण करणार आहे इयत्ता 9वीतील आर्थिक विकास या पाठासंबंधित. परंतु तो इयत्ता 9वीचा पाठ होता आणि इयत्ता 10वी म्हणजे तुमचा करंट इयर या वर्षीचा पाठ आहे तुमचा सामाजिक व राजकीय चळवळी. तर हा लिंक पाठ तुम्ही अभ्यासायचा आहे लगेच, त्याच वेळेस तो लिंक पाठ अभ्यासायचा आहे. सेतूचा अभ्यास करून झाला की लगेच करंट पाठ अभ्यासायचा आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला करंट पाठ समजावून सांगते, ओके. तर त्याची प्रश्नोत्तरं लगेच वर्गपाठाच्या वहीत लिहायची आहे न सांगता, कारण हा पाठ मी त्याच्यातच डिस्कस करणार आहे. डबल व्हिडिओ बनवत बसणार नाही. फक्त तुम्ही लिहिताना वेगवेगळ्या वहीत लिहायचं आहे. सेतूचे प्रश्न सेतूच्या वहीत लिहायचे आणि करंट टॉपिकचे प्रश्न हे रेग्युलर नोटबुकमध्ये लिहायचे, म्हणजे वर्गपाठाच्या वहीत लिहायचे, ओके. समजलं सर्वांना? कन्फ्युजन क्रिएट करायचं नाही. सर्व व्यवस्थित मन लावून व्हिडिओ 2दा-3दा ऐकायचा आहे. किती 15 ते 20 मिनिटाचा व्हिडिओ असतो. तुम्ही 2-3 वेळेस दिवसातून ऐकला तरी काही फरक पडत नाही. दुसऱ्या दिवशी ऐकला तरी चालतोय, ओके. चला पुढे जाऊया. तर इथे चळवळ म्हणजे काय आपण बघितलेली आहे. दिवसेंदिवस तुम्ही पेपरमध्ये कोणत्या ना कोणत्या मोर्चाबद्दल ऐकत असतात, बरोबर. वेगवेगळे क्रांती मोर्चे येतात. युवा वर्ग, उद्योजक, महिला, ज्येष्ठ व्यक्ती सर्वांचे कोणाचे प्रश्न अनुत्तरित असतात. ते मोर्चे घेऊन येतात जिल्हाधिकारी कार्यालयावरती, त्याच्यानंतर वेगवेगळ्या मोठ्या शासकीय कार्यालयांवरती, ओके. चळवळी का कराव्या लागतात? तर आपला हक्क मिळवून देण्यासाठी, बरोबर. सामूहिक कृती असते ती. आणि राईट टू प्रोटेस्ट हक्क आहे बघा, प्रतिकार करण्याचा हक्क. राईट टू प्रोटेस्ट आपल्याला हक्क आहे. आपण एखाद्या गोष्टीचा निषेध करू शकतो, एखाद्या गोष्टीचा प्रतिकार करू शकतो, कारण आपलं भारत देश कसा आहे? लोकशाही प्रधान राष्ट्र आहे. आपल्याला लोकशाहीमध्ये राहण्यास, लोकशाही देश असल्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीचा निषेध करण्याचा हक्क आहे. आपल्याला जी गोष्ट पटत नाही, प्रत्येक गोष्टीचं म्हणजे काय, जी गोष्ट आपल्याला पटत नाही किंवा आपल्या विरुद्ध अन्याय होतोय असं जाणवतंय, त्या गोष्टीचा निषेध करण्याचा, प्रतिकार करण्याचा आपल्याला हक्क आहे, बरोबर. चला पुढे जाऊया. बघा चळवळ म्हणजे काय आपण बघितलं की चळवळ ही एक सामूहिक कृती असते आणि त्यात अनेक लोकांचा सक्रिय सहभाग असतो. चळवळ हे लोकांचे विशिष्ट प्रश्नाभोवती निर्माण झालेले संघटन असते. उदाहरणार्थ प्रदूषण हा एकच प्रश्न घेऊन चळवळ उभी राहते, बरोबर. चळवळीसमोर एखादा निश्चित सार्वजनिक हेतू अथवा प्रश्न असतो. उदाहरणार्थ भ्रष्टाचार विरोधी चळवळीचा हेतू भ्रष्टाचार नष्ट करण्याचा असतो. या प्रकारे चळवळी वेगवेगळ्या उद्देशाने केलेल्या असतात. खूप सारी उदाहरणं आहे बघा. पाठ तुम्ही हे प्रकरण 2 ते 3 वेळेस वाचायचं आहे. छोटं प्रकरण आहे
आणि व्हिडिओही 2 ते 3 वेळेस बघायचा आहे. प्रत्येक व्हिडिओ 2 ते 3 वेळेस बघितला ना, तुम्हाला सगळी उत्तरं लक्षात येतात, सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतात आणि तुमचा अभ्यासही पक्का होतो. रिव्हिजन होते ना तुमची 2 ते 3 वेळेस. डबल तो टॉपिक तुम्ही रिवाईज करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस तुम्हाला आठवतं की तुम्ही किती पक्का अभ्यास केलेला होता. ही अभ्यासाची टेक्निक आहे. एकदा वाचून कधीही समजत नाही. एक टॉपिक एकदा शिकला, एकदा वाचला, त्याच्यानंतर 4 ते 5 वेळेस त्याला रिव्हिजन लागते. किती वेळेस रिव्हिजन लागते? 4 ते 5 वेळेस. 4 to 5 टाइम्स रिवाइज ऑल टॉपिक्स ऑलवेज. हे लक्षात ठेवा. कोणताही टॉपिक 4 ते 5 वेळेस रिवाईज केलाच पाहिजे तरच लक्षात राहतो, अदरवाईज लक्षात राहत नाही. गोष्ट लक्षामध्ये ठेवा. पुढील भाग बघा. इथे काही संवाद दिलेले ते वाचायचे आहे, तुमच्यासाठीच आहेत ते. आता आपण बघूया की भारतातील प्रमुख चळवळी कोणकोणत्या झाल्या. आदिवासी चळवळ झाली बघा, स्वातंत्र्यपूर्व काळातली ही चळवळ आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी आदिवासींच्या जंगल संपत्तीवर उदरनिर्वाह करण्याच्या हक्कावर गदा आणली होती. बरोबर. तर हे झारखंडमधलं छोटा नागपूरचा पठार परिसरातील कोलाम नावाचे जे आदिवासी होते, ओडिसातील गोंड होते, महाराष्ट्रातील कोळी होते, त्याच्यानंतर भिल्ल होते, रामोशी होते, बिहारमधील संताळ होते. हे सगळं बघितलंय तुम्ही. बघा सेतूमध्ये तुमचं इयत्ता 9वी मधला तो पाठ, त्याच्यामध्ये तुम्हाला मी उत्तरं सांगितलेली होती. इयत्ता 9वीलाच झालेलं आहे हे सगळं. इयत्ता 8वीच्या पुस्तकात देखील आहे. तर इयत्ता 9वी इयत्ता 8वीच्या पुस्तकामध्ये झालेलं आहे. तर या प्रकारे तुम्ही इयत्ता 8वीलाही अभ्यासलेला आहे की कसा आदिवासींनी संप केला होता, आदिवासींनी चळवळ केली होती आणि बिरसा मुंडा त्याचे काय होते, लीडर होते. बरोबर. तर मुंडा आदिवासींनी मोठ्या प्रमाणात उठाव केला आणि तेव्हापासून आदिवासींचा संघर्ष चालू आहे. कशाविषयी? जंगल ही आदिवासींची संपत्ती आहे. बघा, जंगल ही आदिवासींची संपत्ती आहे. बरोबर. जंगलातून जे काही फळं भाज्या शिकार करून जे काही मिळतं त्याच्यावरती ह्या आदिवासींचा उदरनिर्वाह चालतो आणि त्यावरती गदा आणली होती कोणी? ब्रिटिश अधिकाऱ्यांनी. तर बिरसा मुंडा हे नेतृत्व करत होते त्या उठावाचे आणि भारतातील आदिवासींचे अनेक प्रश्न त्यामुळे सॉल्व झाले. बरोबर. त्यावेळेस ब्रिटिशांनी वनाधिकार नाकारलेला होता. आदिवासी चळवळीचा प्रमुख मागणी म्हणजे आदिवासींचे वनावरील अधिकार मान्य करावेत. आदिवासींचे वनावरील अधिकार मान्य करावेत आणि वनातील उत्पादने गोळा करण्याचा आणि वन जमिनीवर लागवड करण्याचा अधिकार त्यांना मिळाला. त्याच्यानंतर भारतातील शेतकरी चळवळ झाली बघा भारतामध्ये, की भारतातील शेतकरी चळवळ ही अत्यंत महत्त्वाची चळवळ आहे. ब्रिटिशांच्या राजवटीत वसाहती काळातील सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरी संघटित होऊ लागले. बारडोली सत्याग्रह असेल, चंपारण, खोतीचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या चळवळीविषयी तुम्हाला माहीत असेलच. शेतकरी चळवळींच्या प्रेरणा महात्मा ज्योतिराव फुले, न्यायमूर्ती रानडे, महात्मा गांधी यांच्या विचारातून घेतल्या जातात. बघा, उदाहरण इथे दिलेलं आहे की शेतीविषयक काही सुधारणांमुळे, उदाहरणार्थ कुळ कायदा नष्ट झाला. कुळ कायदा होता बघा, कसेल त्याची जमीन असा कायदा होता. बरोबर. शेतकरी चळवळ संत राहिली आणि हरित क्रांतीनंतर मात्र शेतकरी चळवळ अधिक क्रियाशील आणि परिणामकारक होऊ लागली. हरित क्रांती कधी झाली? स्वातंत्र्य देशाला मिळाल्यानंतर. 1975 ते 85च्या काळात खूप मोठी हरित क्रांती झाली. त्यावेळेस प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी ह्या होत्या आणि खूप मोठी चळवळ झाली. त्यावेळेस हरित क्रांती झाली. बरोबर. तर त्यावेळेस आपल्या शेतीची चळवळ मोठ्या प्रमाणावर झाली आणि आपल्याला खूप सारं उत्पन्न मिळायला लागलं. शेतकऱ्यांचाच विषय आला आहे तर तुम्ही बघा, रायगड जिल्ह्यामध्ये राहतात विद्यार्थी मित्रांनो, आणि रायगड जिल्ह्यातच अलिबाग तालुक्याजवळ चरी नावाचं गाव आहे. तुम्हाला माहीत असेल, चरी नावाचं गाव आहे. तिथे बघा मोठा संप झालेला होता. कोणी संप केलेला होता तो? बरोबर, कोणी संप केलेला होता? तो संप रायगडातीलच अलिबाग तालुक्यातीलच माणसांनी केलेला होता. कोण होते ते? मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कोण होते ते?
तुम्ही जवळ राहतात, तुमच्या वडिलांकडून ही मदत घ्यायची. तुमच्या वडिलांना हे नक्कीच माहीत असणार आहे. मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर पाहिजे किंवा तुमच्या नोटबुकमध्ये ते उत्तर पाहिजे. तर चरी गावचा संप, शेतकऱ्यांचा संप, बरोबर. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम त्या व्यक्तींनी केलेलं आहे. ते खूप महान आणि थोर व्यक्ती होते. ते आता हयात नाहीत. ओके. चला, शेतकऱ्यांचे गरीब आणि श्रीमंत असे वर्ग निर्माण झाले आणि त्याच्यातील असंतोष वाढला व शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवात झाली. बघा, शेतकऱ्यांचा संप कशाविरोधी होता की शेतमालाला योग्य भाव मिळावा, शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा. स्वामीनाथन, बघा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी स्वीकाराव्यात आणि कर्जमाफी, कर्जमुक्ती आणि राष्ट्रीय शेतीविषयक धोरण या शेतकरी संघटनांच्या प्रमुख मागण्या होत्या. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल तर मागच्या हिवाळ्यापासून म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून जेव्हापासून ते 3 शेतीविषयक कायदे मंजूर झालेत ते शेतकऱ्यांना अमान्य आहे. हरियाणा आणि पंजाब येथील शेतकरी दिल्ली येथे धरणा मांडून बसलेले आहेत, बरोबर. ते शेतकरी कायदे हे आपल्या विरोधी आहे असं म्हणून ते धरणा बांधून बसलेले आहेत. त्यांचं अजून कुणीही ऐकत नाही, बरोबर. त्यांच्या सगळ्या मागण्या अमान्य केलेल्या आहेत आणि ते तिथे टेंट टाकून म्हणजे तंबू मांडून तिथेच राहतात, तिथेच झोपतात, तिथेच खातात. इतके हाल चालू आहे त्यांचे. तर या प्रकारे प्रोटेस्ट त्यांचा चालू आहे आत्ताच्या काळात. आपण हा टॉपिक कशाशी लिंक केला, हा पूर्ण टॉपिक आपण आजच्या घडीला जो काही होत आहे त्याच्याशी लिंक केला, बरोबर. असं लिंक करता आलं पाहिजे. पण जी हिस्ट्रीमध्ये घडून गेलेलं आहे ते आत्ता त्या प्रकारे कोणती सिच्युएशन चालू आहे याच्याशी लिंक करता आला पाहिजे तुम्हाला. त्यासाठी न्यूज ऐकायला पाहिजे, न्यूजपेपर वाचायला हवेत. म्हणजे एकंदरीत आपल्या आजूबाजूला काय घडतं याची जाणकारी आपल्याला हवी. शेतकरी संघटना, भारतीय किसान युनियन, ऑल इंडिया किसान सभा ह्या भारतातील काही महत्त्वाच्या शेतकऱ्यांच्या संघटना आहेत. ओके, पुढे जाऊया. कामगार चळवळ, बघा, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस ही एक कामगार संघटना आहे. त्याची स्थापना 1920 झाली, बरोबर. 20 झाली त्याची स्थापना. आणि स्वातंत्र्योत्तर काळात कामगार चळवळ अधिक प्रभावीपणे काम करू लागले. 1960 आणि 70 सालीच्या दशकात कामगार चळवळीची अनेक आंदोलने झाली, परंतु 1980 पासून कामगार चळवळ विखुरली गेली, बरोबर. आणि कामगार चळवळीविषयी इथं माहिती दिलेली आहे. त्यानंतर कामगार चळवळ का झाली इथे माहिती दिलेली. पूर्ण लेसन वाचायचं आहे, मी तुम्हाला रूपरेषा सांगते थोडी, बरोबर. स्त्री चळवळ झाली, त्याच्यानंतर स्त्री चळवळीमध्ये सावित्रीबाई फुले ह्या अग्रेसर होत्या महिलांमध्ये, बरोबर. स्त्रियांवर होणारा अन्याय, त्यांचे शोषण थांबवणे हा मुख्य हेतू होता त्याच्यामधून. त्याच्यानंतर आपले यांना भारतीय प्रबोधनकार म्हणतात. राजा राममोहन रॉय स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचं काम केलं. सती प्रथा बंद केली, बरोबर. बेकार होती सती प्रथा. स्त्रीच्या मनाविरुद्ध तिला पती मेल्यानंतर पतीच्या आगेत झोपून देत असत आणि तिलाही पतीबरोबर स्वर्गवासी व्हावे लागे इच्छेविरुद्ध सती प्रथा बंद केली. सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुल्यांनी महिलांची केशवपन प्रथा बंद केली, बरोबर. ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी महिलांसाठी कार्य केले. त्यासोबतच महर्षी धोंडो केशव कर्वे, पंडिता रमाबाई रानडे यांसारख्या पुढाकारामुळे सतीच्या प्रथेला बंदी आणली. बघा, सती प्रथेला बंदी आणण्यात एवढ्यांचा सहभाग होता. त्याच्यानंतर विचित्र कायदे होते बघा. विधवा पुनर्विवाह, बरोबर. स्त्री शिक्षण घेऊन देत नव्हते. स्त्रीला चूल आणि मूल एवढाच हक्क आहे असे सांगायचे. परंतु महात्मा ज्योतिराव फुल्यांनी त्यांच्या स्वतःच्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाई फुलेंना शिकवलं आणि सावित्रीबाई फुल्यांनी मुलींना शिकवलं. त्यांनी पुण्याला भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा काढली, बरोबर. बालविवाह विरोध, स्त्रियांचा मतदानाचा अधिकार यांसारख्या सुधारणा त्यांनी केल्या. म्हणून आपण राजा राममोहन रॉय आहेत ना, यांना काय म्हणतो फादर ऑफ रेनेसान्स यांनी जो युरोपात आला होता, जे पुनर्जागरण युरोपात झालं होतं ते भारतात आणण्याचा प्रयत्न कोणी केलेला आहे, राजा राममोहन रॉय यांनी, बरोबर. त्याच्यानंतर बघा पर्यावरण चळवळ, यामध्ये
पर्यावरण चळवळ यामध्ये खूप मोठा हात होता ते वेगवेगळे लोक, परंतु इथे दिलेलं आहे बघा, डॉक्टर राजेंद्र सिंह राणा हे जलपुरुष म्हणून ओळखले जाऊ लागले. राजस्थानमध्ये हजारो जोहड निर्माण करण्याच्या माध्यमातून राजेंद्र सिंह प्रसिद्धीस आले. जोहड म्हणजे काय? नद्यांवरील मातीचे बंधारे. नद्यांवरील मातीचे बंधारे. बंधारे का बांधतो आपण? पाणी साठून राहण्यासाठी, बरोबर? पाणी साठून राहण्यासाठी. आणि पाणी तिथे साठून राहिले तर निश्चितच ते जमिनीमध्ये मुरते आणि जमिनीमध्ये पाण्याचे स्रोत उत्पन्न होतात. याचं काम डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांनी केलं, बरोबर? त्यानंतर पर्यावरण चळवळीमध्ये बघा आपण कोणकोणते विषय हाताळले. भारतातही पर्यावरणातील विविध विषयांना प्राधान्य देत अनेक चळवळी सक्रिय आहेत. जैवविविधतेचे संरक्षण, पाण्याच्या विविध स्रोतांचे जतन, जंगल आवरण, नद्यांचे प्रदूषण, हरित पट्ट्यांचे संरक्षण, रासायनिक द्रव्यांचा वापर व त्यांचे दुष्परिणाम इत्यादी प्रश्न घेऊन चळवळ संघर्ष आहेत. ग्राहक चळवळ बघा, जागो ग्राहक जागो. न्यूज तुम्ही बघता, न्यूज म्हणण्यापेक्षा ॲडव्हर्टाइजमेंट बघतात आणि त्यामध्ये तुम्हाला संदेश दिला जातो, जागो ग्राहक जागो, तुम्हाला फसवणूक होते. बघा आजचीच बातमी आहे. तुम्ही बातम्या जर बघत असाल ना विद्यार्थी मित्रांनो, तर तुमच्यासाठी कोणतीच गोष्ट अवघड नाही. आजचीच बातमी आहे. नाशिक जिल्हा सर्वांनाच माहीत असेल, माझा जिल्हा आहे स्वतःचा तो. तर नाशिक जिल्ह्यामध्ये प्रेस आहे, करन्सी नोटची प्रेस आहे. तिथून 20 लाखांना गंडा घातलेला आहे. आजचीच बातमी बघा बघा. तर या प्रकारे आपण जागृत नसलं तर आपल्याला कोणीही फसवू शकतं. आजकाल डिजिटल एरा चालू आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. डिजिटल एरामध्ये काय होतं, तुम्ही गुगल जीपे गुगल पे वापरतात, त्याच्यानंतर तुम्ही फोनपे वापरतात, पेटीएम वापरतात, अजून काय भीम ॲप वापरतात, वेगवेगळे UPI तुमचे ट्रान्झॅक्शन होतात. तर त्याच्यातून तुम्हाला OTP थ्रू किंवा QR कोड स्कॅन थ्रू तुमचे पैसे लंपास होतात. तुमचे म्हणजे खूप जणांचे होतात असे. तर त्यावरती जागो ग्राहक जागो हे स्लोगन घेऊन ग्राहक चळवळी झाल्या आणि ग्राहकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न आता सरकार म्हणजे अवेअरनेस जागृत करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, बरोबर? चला पुढे जाऊया. तर हा लेसन आहे तुमचा की सामाजिक आणि राजकीय चळवळी हा समजण्यासाठी तुम्हाला सेतूचा तो अभ्यासक्रम करावा लागणार आहे. PDF मध्ये जातोय आपण. तर आपण पूर्ण सामाजिक आणि राजकीय चळवळी राज्यशास्त्राचा केला कंप्लीट आणि तुम्ही वाचणार आहात आणि त्याची प्रश्नांची उत्तरे तुमच्या वर्गपाठाच्या वहीत लिहिणार आहात. इयत्ता 10वीला अध्ययन निष्पत्ती काय होणार आहे? शेतकरी व कामगारांच्या मागण्यांची माहिती तुम्ही करून घेणार आहात. आपण आत्ताच शेतकरी आणि कामगारांच्या मागण्यांची माहिती आपण घेतलेली आहे. शेतकरी व कामगारांची चळवळी आपण बघितलेल्या आहेत. त्यानंतर आता तुम्ही बघणार आहात आर्थिक विकास. आपण आर्थिक विकास प्रकरणाकडे जाऊया. आर्थिक विकास अभ्यासल्यानंतर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देता येणार आहे. त्याआधी काही बाबी आठवूया आपण. ह्या बाबी आठवायच्या आहेत बघा. प्राचीन व मध्ययुगीन काळात भारताचा व्यापार कोणकोणत्या देशांशी होत असे? आता मी कोणत्याच टेक्स्टबुकमध्ये नेत नाही, मी ओव्हरऑल उत्तर देते. उत्तर तुम्ही तपासून बघायचं आहे. तुम्ही काय अभ्यासलेलं आहे 6वी 7वी 8वी इथे अभ्यासलेलं आहे का बघा बरं. प्राचीन व मध्ययुगीन काळ कुठे होता? इयत्ता 6वीला आणि इयत्ता 7वीला तुम्ही प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास अभ्यासलेला आहे की नाही? हो, अभ्यासलाय तुम्ही. हडप्पा संस्कृती, त्यानंतर गुप्ताकालीन एरा, चंद्रगुप्त मौर्याचा एरा प्राचीन इतिहास आहे. मध्ययुगीन इतिहास कोणता? अल्लाउद्दीन खिलजी, अकबर, बरोबर, औरंगजेब, हे सगळं मध्ययुगीन आहे, बरोबर ना? तर प्राचीन आणि मध्ययुगीन काळात भारताचा व्यापार कोणकोणत्या देशांशी होत असे? तर पहिला प्राचीन काळात भारताचा व्यापार ग्रीस, त्यासोबतच काय मेसोपोटेमिया प्राचीन इतिहासात नाव आहे. आत्ताचं ते पर्शिया जुनंच नाव आहे. आत्ताचं इराण आणि इराक जवळचा सगळा भाग तो एकंदरीत टायग्रेस नावाची रिव्हर आहे. तर त्या रिव्हरच्या जवळचा सगळा भाग मेसोपोटेमिया म्हणून ओळखला जायचा, मेसोपोटेमिया. त्याच्यानंतर इजिप्तला मिश्र म्हणायचे, या देशांशी होत असे. त्याचसोबत अफगाणिस्तान देखील आहे. नंतर मध्ययुगीन काळात अफगाणिस्तानात देखील व्हायला लागला
अफगाणिस्तान वगैरे, बरोबर, आणि आफ्रिकेची काही राष्ट्रे. ओके. दुसरा प्रश्न बघा, इंग्रजी राजवटीत भारतीयांचे आर्थिक शोषण इंग्रजांनी कसे केले. व्हिडिओ नीट बघा, जर मी काय सांगते नीट कन्फ्युजन क्रिएट नका करू, नंतर बोलतात समजलं नाही म्हणून. तर प्राचीन आणि मध्ययुगीनची मी नावं काय काय सांगितले. ग्रीस सांगितलं, डबल ऐका, ग्रीस. मेसोपोटेमिया 6वीचा इतिहास अभ्यासावा लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर मिश्र, त्याच्यानंतर काय अफगाणिस्तान, त्याच्यानंतर काय, तेव्हा पाकिस्तान नव्हता, समजलं ना, पूर्ण हिंदुस्थान एकच होता. अफगाणिस्तान आणि एवढंच लिहा फक्त. इंग्रजी राजवटीत भारतीयांचे आर्थिक शोषण इंग्रजांनी कसे केले. भारतीयांचे आर्थिक शोषण काय म्हणजे भारतीयांना स्वतः शेती करण्याचा हक्कच त्यांनी ठेवला नाही, बरोबर. पूर्ण शेतीवरती शेतसारा पद्धत लावली. शेतसारा पद्धत लावल्यानंतर भारतीयांना फक्त कॅश क्रॉप्स उगवायला लावले. कॅश क्रॉप्स म्हणजे काय, नगदी पिकं म्हणजे काय, जे नीळ, ऊस, तंबाखू यासारखी पिकं, जी कापूस यासारखी पिकं, जी फक्त कच्चा माल इथून घेऊन जाणार, युरोपामध्ये नेणार आणि तिकडून पक्का माल करून ते परत भारतात विकायला आणणार आणि अन्यत्र देशामध्ये विकायला नेणार. तर या प्रकारे आर्थिक शोषण केलं, बरोबर. त्याच्यानंतर भारतीयांचा त्याच्यावर काय परिणाम झाला, भारतीयांवरती त्या गोष्टीचा परिणाम काय झाला. भारतीय काय होत गेले रे, भारतीय गरीब होत गेले. भारतीयांकडे काही राहिलं का स्वतःचं, नाही. भारतीय गरीब होत गेले आणि इंग्रज श्रीमंत होत गेले. श्रीमंत होत गेले. परिणाम हाच झाला. आणि भारतामध्ये काय आली, भूकमरी. खायला काही नाही उरलं. कॅश क्रॉप खाणार का, नीळ खाणार का, तंबाखू खाणार का, खाणार म्हणजे गिळून घेणार, पोट भरणार का त्याने, बिलकुल नाही. कॅश क्रॉपने भूकमरी वाढली, रोगराई वाढली. इंग्रज त्यांच्या हायजीनकडे, आरोग्याकडे बिलकुल लक्ष देत नव्हते भारतीयांच्या. ते फक्त कॅश क्रॉप आणि त्याच्यानंतर शेतसारा गोळा करून, आणि जर शेतीमध्ये पीक कमी आलं तरी त्यांना तो सारा द्यावा लागेल, समजलं, तरी त्यांना शेतसारा द्यावा लागेल. त्याच्यामुळे त्यांना खायला धान्य देखील राहायचं नाही. खूप वाईट परिणाम झालेले होते. स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारताने कोणकोणत्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. तर स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. आपल्या भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे, बरोबर. भांडवलशाही पण नाही आणि समाजवादी पण नाही. भांडवलशाही अर्थव्यवस्था कोणाची होती, अमेरिकेची. समाजवादी अर्थव्यवस्था कोणाची, रशियाची. दोन्ही पण आपण स्वीकारलेले नाही. फक्त आपला कल स्वातंत्र्यानंतर कुठे होता, समाजवादी अर्थव्यवस्थेकडे होता. आणि आपण मिश्र म्हणजे थोडीशी भांडवलशाही, थोडीशी समाजवादी, याचा जो मध्य मिळतो तो मिश्र अर्थव्यवस्था आपण स्वीकारलेली आहे. पुढे जाऊया आपण. बाबी आठवल्यात आपण. क्रमिक पाठ्यपुस्तकात जायची वेळ झाली, इयत्ता 9वीच्या, बरोबर. तिथे आपल्याला मिश्र अर्थव्यवस्था बघायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 9वीच्या आर्थिक विकास या प्रकरणामध्ये आलो आहोत आणि आपण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. प्रधानमंत्री तेव्हा पंडित नेहरू होते, सर्वांना माहिती आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू होते, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्यांनी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली त्यावेळेस. आणि त्यानंतर आपल्या भारतामध्ये सुरू झाल्या त्या पंचवार्षिक योजना, त्याची माहिती या पाठात तुम्हाला दिलेली आहे, बरोबर ना. पंचवार्षिक योजना कधी संपल्या त्या, 2017 साली आपण संपवली. जी 12वी पंचवार्षिक योजना होती ती पूर्ण झाली नाही, तिचे 3च वर्ष पूर्ण झाले होते, परंतु भाजप सरकार आल्यामुळे आपल्याला ती संपवावी लागली ना. आपण काय केलं आहे आता काय केलेलं आहे, पंचवार्षिक योजनेच्या ऐवजी नीती आयोगाची स्थापना केलेली आहे. नीती आयोग पंचवार्षिक योजनासारखं काम करत नाही. ती एक थिंक टँक बॉडी आहे. ती फक्त थीम देते, विचार प्रणाली देते आणि त्याप्रमाणे आपण अप्लाय करायचं आहे. या प्रकारची ती एक बॉडी आहे, पंचवार्षिक योजनासारखी नाही, समजलं. तर आपण PDF मध्ये जातोय. आपल्याला प्रश्न काय विचारलेले आहे बघा, कृती करायची आहे. भारताने आर्थिक विकास होण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या. सर्वात पहिले तर मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली, बरोबर. त्याच्यानंतर समाजवादी अर्थव्यवस्थेवरती भर दिला. त्यानंतर काय केलं, त्यानंतर पंचवार्षिक योजना आखल्या
आर्थिक विकास होण्यासाठी पंचवार्षिक योजना आखल्यानंतर त्यामध्येच काय केलं, हरित क्रांती आणली, त्याच्यानंतर दुधाची महापूर योजना आणली, मनरेगा आणली, स्वर्ण जयंती योजना यासारख्या योजना आणल्या, खूप साऱ्या गोष्टी केल्या. ते सर्व तुम्हाला आर्थिक विकास या प्रकरणामध्ये मिळून जातील. दुसरा प्रश्न काय आहे बघा, भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार का केला? कारण भारताला भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे पण झुकायचं नव्हतं आणि समाजवादी अर्थव्यवस्थेकडे पण पूर्णतः झुकायचं नव्हतं. दोघांचा संगम म्हणून भारताने मिश्र अर्थव्यवस्था आणली. चला मिश्र अर्थव्यवस्थेकडे जाऊया. ही मिश्र अर्थव्यवस्था भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच आपण कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचा याविषयी विचारमंथन चालू होते. प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी कोणताही टोकाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी मध्यम मार्गाचा अवलंब केला. बघा, भांडवलशाही पण नको आणि समाजवादी पण नको, मध्य मार्ग ऑलवेज बेटर. फायदा नको आणि तोटा पण नको, म्हणून मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. समजलं? PDF मध्ये जाऊया. संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे. मिश्र अर्थव्यवस्थेचे भाग इथे दिलेले आहे बघा, हे संकल्पना चित्र आणि हा तक्ता पूर्ण करायचा आहे. तक्ता तुम्ही पूर्ण करायचा आहे. ह्या काय आहे, सगळ्या पंचवार्षिक योजना त्यांचा कालावधी आहे. एकदम सोपं आहे, मी तुम्हाला दाखवून देईल कुठे आहे त्या पंचवार्षिक योजना. मिश्र अर्थव्यवस्थेचे भाग बघूया. मिश्र अर्थव्यवस्थेचे भाग, ही मिश्र अर्थव्यवस्था आहे आणि या मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र आणि संयुक्त क्षेत्र हे 3 तिथे तक्त्यामध्ये लिहायचे आहे. त्यानंतर या पंचवार्षिक योजना दिसतात तुम्हाला. पंचवार्षिक योजना ही पहिली पंचवार्षिक योजना इथून सुरू होते. अशा सगळ्या 12 पंचवार्षिक योजनांची माहिती इथे दिलेली आहे. तो तक्ता पूर्ण करायचा आहे. समजलंय का? तक्ता हा पूर्ण करायचा आहे त्या पंचवार्षिक योजनांमधून. हे 2 कामं, सार्वजनिक खाजगी क्षेत्र आणि ते 3 क्षेत्र इथे लिहायचे आहेत आणि हा तक्ता पंचवार्षिक योजनामधून पूर्ण करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तक्ता, मिश्र अर्थव्यवस्था आणि पंचवार्षिक योजना यांचं तुम्ही पूर्ण करणार आहात. काय समजलं तुम्हाला याच्यावर? आर्थिक धोरणावर कोणत्या गोष्टीचा परिणाम होतो, पंचवार्षिक योजना का आखण्यात आल्या आणि पंचवार्षिक योजनेत कोणते बदल होत गेले. सर्वात प्रथम पंचवार्षिक योजना शेतीवरती भर होता बघा. शेतीवरती पहिल्या पंचवार्षिक योजनेत आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत शेतीवरती भर होता, पहिल्या आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून उद्योगावरती भर दिला. उद्योगावरती भर दिल्यानंतर मग काय, कोणते उद्योग अस्तित्वात आले? सर्व